काढणीला आलेला कांदा देखील सडून जाण्याची भीती व्यक्त होती आहे। जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। जळगाव, भुसावळ, एरंडोल, धरणगाव आणि मुक्ताईनगर या तालुक्यामधल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला दिसतोय। पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे तातडीनं या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करावेत। शेतकऱ्यांना सरकारनं आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त होती आहे। 100% नुकसान झाले असं आहे ना। पंचनामे झालेत का? पंचनामे अजून कुठे झाले? आता पंच मागे झाले होते, कुठे काय काहीच दिले नाही। आता डबलच झालं, 2 झाले। आता कुठल्या पिकांचं नुकसान झालं? सगळंच पिकांचे झाले, जे आता कांदे, मका, बाजरी, ज्वाऱ्या सर्व जे आले, भुईमूग हे आता आमच्या मुख्य पीक म्हणजे कांद्यांचे, डोक्यांचे बियाणाचं ते गहू असे सर्वच नुकसान झालं। पिकाचे नुकसान झाले, सगळ्या पिकाचे नुकसान झाले। आता शेतकरी करेल काय? याचा मार्गच काढायला जागाच नाही। आता तोंडातून घास आला तो देवाने हिणून घेतला। शेतकरी पाहत नाही, सरकार पाहत नाही, शेतकऱ्याला एकदम शेवटच्या नंबरवर टाकून दिला। याच्या वारसच कोणी राहिलं नाही जगामध्ये। शेतकऱ्यांनी करावं काय? सरकारच्या शेतकऱ्याची सत्ता चालू आहे आता सध्या, आणि त्याच्यावर सगळं जग चालू आहे, पण त्याला कोणी पाहत नाही। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे शहरामध्ये 14 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या। हवामान विभागानं पुढचे 3 दिवस पुणे जिल्ह्यासाठी वादळी वारे आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। जोरदार पावसामुळे पुणे शहराच्या आजूबाजूच्या भागामध्ये, जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागामध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय। आज आणि उद्या देखील गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये रात्रीच्या वेळेला वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। दिवसभर उन्हाच्या तडाख्याच्या नंतर रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसलेला आहे। रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यामधल्या येवला तालुका परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि या पावसामुळे काढणीला आलेल्या उन्हाळी कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसलाय। हा कांदा भुईसपाट झालाय। इतरही शेती पिकांचं नुकसान झालंय। एकीकडे कांद्याला भाव नाहीये, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि आता अवकाळी पावसानं पुन्हा एकदा कांद्याच्या पिकाचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात आहे। या नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा सध्या व्यक्त होती आहे। वाऱ्या आणि पावसाने माझं 1.5 ते 2 एकर कांदा हा एकदम असा भुईसपाट झालेला आहे। तरी मार्केट बंद असल्यामुळे मी तो काढू शकलो नाही आणि आज अचानक जो वादळी वाऱ्यासह पाऊस आला, माझ्या पूर्ण 1.5-2 एकर कांद्याचे पूर्ण नुकसान झालेलं आहे। काल राज्यभरामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं बघतोय आपण आणि नाशिक जिल्ह्यामधल्या चांदवड या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मारा झाला। शेतीचं मोठं नुकसान झालंय। चांदवड, येवला, नांदगाव, सटाणा या तालुक्यामधल्या अनेक गावांना याच अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। शेतामधील कांदा, गहू, हरभरा ही जी पिकं आहेत ही उभी पिकं उद्ध्वस्त झाली आणि शेतकरी हवालदिल झालाय। गारपीट आणि वारं वावदन भरपूर होतं, तर त्याने काय झालं, गहू आडवा पडलाय पूर्ण। तर तो आता सोंगणं किंवा हे करणं योग्य नाही। तर त्याच्यासाठी काय झालं पाहिजे की सरकारने त्याचा पंचनामे केले पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे की एवढी नुकसान झालंय, तर त्यासाठी सरकारने पंचनामे करून आणि त्वरित काहीतरी त्याच्यावर निर्णय घ्यावा। गारपिटीमुळे गव्हाचे फार नुकसान झाले। तर गहू काढणी आलेला गहू होता, तो त्याचा नव्हता झाला, आडवा पडलाय। त्याच्यात त्वरित सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा आणि त्याचे पंचनामे करून। पिकांचे नुकसान झाले? गव्हाचं झालंय, कांद्यांचे झाले, डाळिंब बागाचे झाले। परभणी जिल्ह्यात
जिल्ह्यामध्ये सर्वत्र काल रात्री जोरदार अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. जोरदार वादळी वारे, विजांचा गडगडाट झाला आणि पाऊस बरसला. अनेक ठिकाणी शेतीच्या पिकांचं नुकसान झालंय. कांदा, हळद, ज्वारी यासोबतच आंबा, चिक्कू आणि इतर फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर आर्थिक संकट उभं राहिलंय. पुण्याच्या भोर तालुक्याला देखील अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. गारांसह पावसानं अनेक घरांचं नुकसान केलंय. वादळी वाऱ्यासह गारांचा मारा झाला आणि या पावसाने हाहाकार माजवला. वडगाव डाळ इथे 7 घरांचं मोठं नुकसान झालंय. छप्पर देखील उडून गेलंय. भिंती कोसळल्यात आणि घरामध्ये पाणी शिरलंय. यामध्ये एक महिला देखील जखमी झाली आहे. पंचनामा करून मदत देण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे.